चौधरी यांच्या क्रिकेटच्या आयुष्यात लिहिलेले संगीत पाहायला मिळते. त्याच्याकडे असतो क्रिकेटचा दर्जा तेव्हा त्याच्याच होते नाबाची नेहमी चर्चा आणि तो दर्जा दाखवला रणदीप चौधरीनं. पहिल्या षटकामध्ये थोडासा मागणा ठरला पण कमबॅक लगेच पाहायला मिळाला. पलटवार क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. लेट पण थेट आमची मुकेश शेठ नाईक साहेबांचे आगमन पाहायला मिळतं. काल देखील ज्यांनी बऱ्याचशा खेळाडूंना ॲक्स्ट्रीम आणल्यात. एका मंचावर एवढे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळणार नाही. ही अशी एकमेव लीग आहे रायगड प्रीमियर लीग. सर्वाधिक जास्त स्टारकास्ट खेळाडू पाहायला मिळतात पण यावेळी ताकदीचा वापर चांगला पाहायला मिळाला. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवला आउट ऑफ द पार्क. आणखीन एक षटकार. प्रेक्षकांनी आईबा कॅच घेतला. 200 रुपयाचा कॅश प्राइज घेण्यासाठी लगेच या. बरेचसे प्रेक्षक ही स्पर्धेला प्रेक्षकांनी पसंती दिल्या. यावेळचा बॉल आणखीन एक तडाखा समोरच्या दिशेनं चेंडूला उडवलाय. योगेश पेनकरच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. फायटर जेट मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आपल्या आल्याची नोंद घ्यायला भाग पाडलाय रत्नदीप चौधरीला. सध्या रायगड प्रीमियर लीग पाहताय. 1 लीग 1 स्पिरिट अँड 1 रायगड अशी रायगड जिल्ह्याची एकमेव स्पर्धा. अनेक साऱ्या खरं तर खेळाडूंना प्रेक्षकांना आणि आज नामदेव तळावरून आलेत आणि त्यांनी आईबा कॅच घेतला. त्यांना सध्या आपण 200 रुपयाचे कॅश प्राइज देतोय. आनंदाच चांगला पाहायला मिळतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर 36 आपात आपणावर पाहायला मिळाल्यात. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला. योगेश पेनकर फटका खेळला समोरच्या दिशेनं. सध्या फायटर जेट पाहायला मिळतात. योगेश पेनकर अनेक मोठमोठ्या स्पर्धा भारतातील असा एकमेव कर्णधार आहे ज्यानं स्वतःच्या नावावर जिंकून दिल्यात. नुकताच उरण पनवेल प्रीमियर लीग त्यामध्ये ॲज अ आयकॉन खेळला. चॅलेंजर चिरली संघामधून सार्थक घरे त्याच्या नेतृत्वाखाली आणि तिथे देखील उरण पनवेल प्रीमियर लीग चॅम्पियन होताना योगेश पेनकरला आपण पाहिलं. यावेळचा बॉल थोडासा पाठी ठेवण्याचा प्रयत्न. स्पेस चांगला पाहायला मिळाला पण शरीराच्या थोडंसं दूर पाहायला मिळतं. आउट ऑफ द रीच. अनेक स्पर्धा सुप्रीमो असतील रतनबो असतील पण यामध्ये एक अपवाद आहे रायगड प्रीमियर लीग जी योगेश पेनकर आणि भारतातील सर्वात खरं तर संघ एक यशस्वी संघनायक आणि भारताच्या टेनिस क्रिकेटच्या खरं तर नेतृत्व करण्याची संधी देखील योगेश पेनकरला मिळाली आणि तिथे देखील चांगले असे सामने जिंकून दिलेत. धावपटा धाबा लागले गेले ते 38 धावा पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे रत्नदीपचा. स्लोवर बॉल लवकर पिक केलाय. टप्पा लवकर ओळखलाय. चेंडूला पाठवलं एका टप्प्यानं सीमारेषा पलीकडं. आरपीएल बाउंड्रीज चौकार. बेचाळीस धावपटा लागले. गेल्या 3 षटकांचा खेळ संपला गेला. सध्या आपण महाड तालुक्यातील 2 खेळाडूंना ग्रामीणच्या एकत्र खेळताना पाहतो. एका लीगमध्ये चॅम्पियन महाड या ग्रामीण संघातून दोघांना एकत्र खेळताना पाहायला मिळत असतं. सूरज करकरे आणि योगेश पेनकर 2 ग्रामीणचे खेळाडू चॅम्पियन महाडचे आणि दोन्ही आज रायगड प्रीमियर लीगच्या या स्पर्धेमध्ये एकाच संघामधून खेळताना पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये 42 पाहायला मिळाल्यात. सध्या व्यासपीठावर पाहायला गेलं तर अक्षय पवार किरण पवार पाहायला मिळतात. सुपर 16 मध्ये हे दोन्ही बंधुराज दाखल झालेत. मग अशी आपण विश्वजित ठाकूरला पाहिलं तो देखील सुपर 16 मध्ये दाखल झाला. सुमित डोंगरेला पाहता तो देखील सुपर 16 मध्ये दाखल झाला. विशाल जितेकर आहेत सुपर 16 मध्ये ते देखील दाखल झाले आणि उद्या वाट पाहतात जीवदानी बामणडोंगरीसाठी तेजस म्हात्रे आणि ते देखील लकी मॅनेजर आहेत. अनेक वेळा पाहायला गेला तर रायगड प्रीमियर लीग अशी स्पर्धा आज पाहायला गेलं तर कित्येक वर्ष जीवदानी बामणडोंगरी संघ रायगडमध्ये एक चांगली कामगिरी करणारा संघ आणि त्या संघाचे यशस्वी संघनायक आहेत. मॅनेजमेंट देखील चांगलं सांभाळतात आणि उद्या जीवदानी बामणडोंगरी संघ देखील खेळताना पाहायला मिळणार आहे. 42 धावा झाल्यात. फरदीन काझीला सध्या आपण ऑन द स्क्रीन पाहता. मुंबईचा वंडर बॉय शिवडीचा अभिमान म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सध्या नेहमी या खेळाडूला प्रचंड मागणी असते. अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन फरदीन काझी खेळताना पाहायला मिळतात.
सध्या 42 झाल्यात. आणखीन 3 षटकांचा खेळ बाकी आहे. याही वेळचा बॉल, पहिलाच बॉल पाहायला गेला तर अभिषेक कातू आलेत पेन तालुक्यातील. आणखीन चिंचपाडा या परिसरातील खेळाडू आहेत. यावेळचा बॉल निर्धाव येताना पाहायला मिळाला, समोर टाकला होता अगदी योगेश, त्याच वेळी बीट होताना पाहायला मिळालेत. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता शफल झाले होते, चेंडू थोडासा खाली राहिला, स्विंग बॉलचा वापर केला आणि त्यासाठीच स्पेशलिस्ट आहेत अभिषेक खातू. लेदर देखील चांगले खेळत आहेत योगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली. यावेळचा बॉल पाहायला गेला तर हलक्या हाताने खेळून काढला. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक गौरव वेगाने जाताना पाहायला मिळाला. दुसरी धाव थोडीशी धोक्याची ठरू शकते. डेंजर इंड योगेश धावला होता, त्याच वेळी दुसरी धाव देखील कंप्लीट आणि आता तिसऱ्यासाठी वळलेत. 3 धावा देखील होताना पाहायला मिळतात. सिंगल रन्स कंप्लीट झाली होती, दुसरी होईल की नाही असं मनामध्ये व्यवस्था होती, पण त्याच वेळी तिसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 3 धावा इथून मिळायला गेल्यात. 45 धावा धापडल्या लागले गेल्यात. 45 रन्स. एक धाव थोडीशी महागडी ठरू शकते. मागाशी देखील 2 धावांची पॅनल्टी अमित नाईकला मिळाली होती, तरी देखील 100 धावा होताना देखील पाहायला मिळाला. साहिल चव्हाणची विस्फोटक इनिंग आपण सर्वांनीच पाहिली. आता या मॅचमध्ये योगेश पेनकरचा खेळ देखील पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून सुरुवातीला 2 बॉलला 2 षटकार आहेत, पण सध्या समोर सूरज करकरी आहे. यावेळचा बॉल बॅटला ब्रश झालाय, पाठीमागच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळतो. डीप बॅकवर्ड स्पेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही आहे. धावपटा धाबा लागले गेल्या त्या 46 धाबा धावपटा लागले गेल्यात. 46 रन्स पाहायला मिळतात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अभिषेक खातूचं षटक आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये. समोर तेवढंच मोठं नाव आहे मिस्टर फायटर जेट मैदानाच्या आतमध्ये ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतात. यावेळचा बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडं आपल्या टप्प्यामध्ये आल्यानंतर आपण कार्यक्रम करतो हा सांगणार आलाय षटकार. महाराष्ट्रात षटकार पाहायला मिळाला. संगीत देखील योगेश पेनकर यांचा ऐकायला मिळतात. 52 धाबा धावपडला लागले गेल्या. चांगली बॅटिंग, विस्फोटक बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात योगेश पेनकर. यावेळचा बॉल लेफ्ट केला, सोडून दिला, आउट ऑफ द रीच पाहायला मिळाला. अभिषेक खातूवर थोडासा दबाव झरू पाहायला मिळाला. स्पिंग बॉल थोडासा जास्त स्पिंग करण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतो. येलो कलरचा बॉल अगदी पडल्यानंतर हातभर वळण घेणारा पाहायला मिळाला. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव पाहायला मिळते. 53 धाबा धावपडला लागले गेल्यात. आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळचा बॉल लाऊडली अपील जरूर केली गेल्या. त्याच वेळी या पाठीमागं फर्दीन देखील पाहायला मिळतात. हा डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. लाऊडली अपील जरूर झाल्या, पण त्याच वेळी या सांगतात की यावेळचा बॉल देखील निर्धाव जरूर पाहायला मिळाला. ॲडव्होकेट संकेतजी रांडे साहेबांचं इथं आगमन होताना पाहायला मिळतं. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. आपण आलात रायगड प्रीमियर लीगमध्ये, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. 53 धावा धावपडा लागले गेल्यात. शेवटचा आणखीन एक बॉल बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर अभिषेक खातू दाखल झालेत. एक षटकार आलाय आणि समोर योगेश देखील दाखल आहेत. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. डीप बॅकवर्ड स्पेल एक बाउंड्री लाईनच्या पलीकडे योगेश पेनकरच्या बॅटमधून आणखीन एक लांबलचक षटकार. मागील बॉल काय खेळला, अगदी बॉल पर्यंत गेले, बॅटचा फेस ओपन केला आणि त्यानंतर डीप बॅकवर्ड स्पेअर लेग एरिया कव्हर केला. 4 षटकांमध्ये 59 धाबा धावपडल्यावर पाहायला मिळाल्यात. चांगली विस्फोटक बॅटिंग सध्या योगेश पेनकर करतात. त्यांच्या बॅटमधून 4 षटकार पाहायला मिळाले आहेत. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन खेळाडू, नवीन गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळतील. रमाकांत शर्मा दाखल झालेत. एक चांगला स्कोर उभा करावा लागेल, कारण समोर सुद्धा तेवढे दिग्गज बॅट्समन आहेत. फरदीन काझी, अमित नाईक आहे, गौरव आहे, त्यामुळे चांगला खरं तर खेळ करायला लागेल. साहिल खानावकर आहे, त्यामुळे योगेशला ठाऊक आहे मैदानाच्या आतमध्ये आता स्वतःची इनिंग देखील बिल्ड करायला लागेल. एक चांगला स्कोर उभा करावा लागणार आहे. रमाकांतचा पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळला. लॉंग ऑन एरियामध्ये अमित नाईक पाहायला मिळतात. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. 60 धाबा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळणार आहेत. 60 धाबा डावपडला लागले गेल्यात. आणखीन 11 चेंडूचा खेळ बाकी आहे.
क्रीडांगणाच्या अवतीभोवती प्रेक्षकांची तेवढीच गर्दी आहे. त्यांना देखील आपण आव्हान करूयात. 50 रुपयामध्ये तुम्ही बाईक जिंकू शकता. त्यामुळे या तुम्ही कुपन अवश्य फाडा आणि 50 रुपयामध्ये घरी जाताना एक बाईक देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता. यावेळचा बॉल शरीक्षा थोडासा दूर ठेवला, आउट ऑफ द रीच पाहायला मिळतोय. आणि त्याच वेळी खराब चेंडू पाहायला मिळाला. 61 धावा पडायला लागले. गेल्या 61 रन्स. रमाकांत शर्मानं दुसरं षटक टाकलं होतं जिथे 4 धावा अवघ्या खर्ची गेल्या होत्या. 3 धावा त्याने खर्ची केल्या होत्या आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्याला इन्व्हाइट करण्यात आलं रमाकांत शर्माला. तर सध्या आपण पाहता रिव्हर्सचा फटका स्विच हिट केला. स्विच हिटचा फटका आणि चेंडूला पाठवले सीमा पार. योगेश पेनकरच्या बॅटमधून आणखीन एक नेत्रदीपक फटका. षटकार. फायटर जेट मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि त्यांच्या बॅटमधून 5 षटकार पाहायला मिळतात. रायगड प्रीमियर लीग मध्ये आलेत लेट, पण आता सध्या खेळतात थेट मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉल 34 वर खेळतात. आणखीन एक आज दिवसभरामधलं दुसरं अर्धशतक पाहायला मिळणार का योगेशच्या बॅटमधून? यावेळचा बॉल बेगानं जरूर टाकलाय. चांगला असं कमबॅक करून दिलं रमाकांत शर्मा यांनी. डॉट बॉल पाहायला मिळतोय. क्रीडांगणाच्या आतमध्ये आणखीन 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने उडवला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे योगेश पेनकरच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा. RPL सिक्सर. मिळाली योगेश पेनकर करताना पाहायला मिळतात. त्यांच्या बॅटमधून 6वा षटकार आलाय. वैयक्तिक 40 वर खेळतात. यावेळचा फटका चांगला ड्राईव्ह केला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार. 77 वर संघाला नेऊन ठेवले आणि स्वतः वैयक्तिक 44 वर खेळतात. नाबाद 44 धावा. आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळेल का योगेश पेनकरच्या बॅटमधून? 77 वर संघ जाऊन पोहोचला. सुरुवात चांगली पाहायला मिळाली आज योगेश पेनकरच्या बॅटमधून. फुल टॉस बॉल. आणखीन एक अर्धशतक. मिस्टर फायटर जेट एकदा टाळा होऊन जाते. योगेश पेनकरची बॅटिंग आवडली असेल तर कमालीची बॅटिंग. 10वी अर्धशतक आणि ते देखील सर्वाधिक फास्ट. 13 बॉल 50 धावा. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या मिस्टर फायटर जेट. आणि विशालजी जितेकर यांच्या वतीने 1000चे कॅश प्राइज आणि आयोजन कमिटीच्या वतीने 1000 रुपये. टोटल 2000 रुपये या अर्धशतकासाठी. आलेत लेट, खेळलेत थेट आणि ग्रेटच ग्रेट. मिस्टर फायटर जेट मैदानाच्या आतमध्ये काय कमालीची बॅटिंग केल्या. सेलिब्रेशन पाहू शकते. चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतात. आणि संघ मालक आलेत आणि संघ मालकाच्या वतीनं देखील 1000चं कॅश प्राइज त्यांना देखील दिलं जातं. फायटर जेटसाठी संघ मालक यशवंतजी भगत साहेबांच्या वतीनं हे कॅश प्राइज देखील दिलं जातं. आणि मैदानाच्या आतमध्ये हे देखील चित्र पाहायला मिळतं. एका खेळाडूने अक्षरशः पाहायला गेला तर तिथपर्यंत आले, सेल्फी घेतली आणि पाया देखील पडलेत. आणि मैदानाच्या आतमध्ये आता साहिल खानावकर गोलंदाजीसाठी आलेत. यावेळचा बॉल पहिल्याच बॉलवर आक्रमण. सूरज करकरे ऑन फायर. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे लांबच लांब. षटकार. आणि या संघाचे मेंटॉर गणेश यादव साहेबांच्या वतीने देखील 1000चे कॅश प्राइज योगेश पेनकरसाठी पाहायला मिळत्या. काम ऐसा करो कि काम काम करके आपका नाम बन जाए और नाम सुनते ही आपका काम बन जाए. अफजल भाई यांच्या वतीने देखील योगेश पेनकरसाठी 2000 रुपये. महाडचे जे आहेत प्रेक्षक आणि त्यांच्या वतीने देखील अफजल भाई यांच्या वतीने देखील 2000 रुपये. टोटल 5000चं कॅश, 6000चं कॅश प्राइज योगेश पेनकरच्या अर्धशतकासाठी. गणेशजी यादव यांच्या वतीने देखील 1000. 89 धावा पडायला लागले गेल्यात. आणखीन 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. साहिल खानावकर मैदानाच्या आतमध्ये सध्या गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल फटका समोरच्या दिशेने खेळला.
डीपमध्ये आता अमित नाईक पाहायला मिळतात. 90 धावा धावपट लागले गेल्यात. मगाशी अमित म्हणाला की 97 बनल्या त्या देखील कमी पडल्यात. आता या धावा काढाव्या लागणार आहेत कदाचित, पण अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुरुवात चांगली केली बाहुबली ट्रॉफीमध्ये. खरं तर मॅन ऑफ द सिरीज पटकावली अमित नाईकनं. 80 धावा संपूर्ण दिवसभरामध्ये ठोकल्या होत्या आणि त्यामुळं रबर बॉलमध्ये मोठं नाव आहे अमित नाईक. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. वेगानं अभिषेक खातू गेलेत. एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. दुसरा प्रयत्न होणार नाही आहे. एके धावेने संघ जाऊन पोहोचलाय तो 91च्या घरात. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली खरं तर विस्फोटक सुरुवात करून दिली योगेश पेंडकरनं. रबर बॉल थोडेसे कमी खेळतात, पण जेवढे खेळलेत आज सर्वांची मनच जिंकली. व्यासपटून टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळाला. चांगली कामगिरी योगेश पेंडकरांची राहिली. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग अँड स्ट्रॉंग. आणखीन एक षटकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. आयवा कॅच ज्या प्रेक्षकांनी घेतल्या त्यांनी या लगेच आपल्याकडे 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे. आयवा कॅच देखील पाहायला मिळतात. प्रेक्षक आहेत आणि त्यांनी बघा आय थिंक यूट्यूब ब्लॉगर आहेत. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. क्वालिटी दाखवे यांनी झेल टिपलाय. आय थिंक क्वालिटी दाखवे पाहायला मिळतात जे ब्लॉगर आहेत आणि त्यांनी हा झेल टिपला. त्यामुळे तुम्ही स्वतः या. धावपटा धावा लागले गेले ते 98 धावा. मगाशी 100 धावा विरुद्ध संघाने बनवल्यात आणि आता समोर विरुद्ध संघाने त्या धावाचं आव्हान सध्या तरी ठेवलं. अमित नाईक थोडासा टेन्शनमध्ये जरूर पाहायला मिळतोय, पण अमित नाईक आहे, फरदीन काझी आहे, त्यामुळे मोठी नावं आहेत. यावेळचा बॉल थोडासा खाली इसरलेला आहे, त्यामुळं डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 6 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना रहाड तळ्या संघानं बनवल्यात त्या 98 आणि 99 धाबांचा आव्हान ठेवलंय. शौर्य 11 नावडे संघासमोर. विस्फोटक इनिंग पाहायला मिळाली योगेश पेनकर यांची. त्यांच्या बॅटमधून पाहायला गेलं तर 15 बॉलमध्ये 51 धावा नाबाद झाल्या. तर सूरज करकरे 11 बॉलमध्ये 22 खेळलेत. निखिल जाधव यांनी 4 बॉलमध्ये 18 बनवल्यात. उमेश घाणेकरने 6 बॉलमध्ये 2 आणि त्यामुळे चांगला स्कोर बनवलात. 98 धावा पाहायला मिळाल्यात. आपण बॉलिंग अनालिसिस पाहायला गेलात तर 2 षटकांमध्ये 38 धावा रत्नदीप